आजपर्यंत केलेल्या सगळ्या ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये अतिशय एक ॲग्रेसिव्ह असा माझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये तो त्यातला नायक असेल, ती व्यक्तिरेखा असेल. इथे पहिल्यांदा कुठेही त्यातला आक्रस्ताळेपणा नाही, आग्रहीपणा नाही आहे. एक माणूस शांतपणे त्याचं काम करतोय आणि त्याच्या नकळत त्याचं ॲप्रिसिएशन वगैरे. सरते शेवटी माणूस मोठा कशामुळे होतो? तू, मी किंवा इथला कुठलाही माणूस, आपल्याला ते वलय काय नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही नेमकं जे काम करता त्या कामामुळे तुमची ओळख होते. सत्कार हा त्याचा झालेलाच नाही किंवा मंदाचा झालेला नाही. सत्कार हा त्यांच्या कामाचा झाला. हे काम ते कुठेतरी नकळत ती व्यक्तिरेखा झिरपत राहिली, तो माणूस झिरपत राहिला. मग हा असेल, विकास असेल, बाबांचं असेल, बाबांच्या कविता असतील, बाबा बोलत असेल. बाबा अगदी ह्याच्या विरुद्ध आहेत. बाबा अतिशय रासवट कॅरेक्टर होतं. म्हणजे त्यांच्या अलीकडच्या याच्यामध्ये पेलवान, गडी, जमीनदार, मालगुजार जे आपण म्हणतो तसे. विकास हा वेगळा आहे, तो बोलून हे कर. प्रकाश हा कधीही अतिशय मितभाषी, मंदा. आज पहिल्यांदा मी तिला एका वेळी इतकं बोलताना पाहिलेलं आहे. तिला कधीच काही बोलता येत नाही, कारण सरते शेवटी ही माणसं त्यांची कामं बोलत राहिली, त्यांनी जे केलं ते बोलत राहिली. बरं, अशा ठिकाणी करत राहिली ही मंडळी की जिथे नक्षलवाद नव्हता तेवढा. हा मला वाटतं 87-88 साली तिथे नक्षल मुवमेंट सुरू झाली. त्याच्या आधी हा ज्यावेळी गेला त्यावेळी काही नव्हतं. मी त्यावेळी गेलो होतो. म्हणजे मी आत्ता हेमल कशाला गेल्यानंतर हा हेमल कसा माझा नाहीच असं मला वाटलं, कारण हा हेमल कसा पूर्णपणे वेगळा होता. त्याच्यात खूप काहीतरी सुधारणा झाली होती. मी गेलो होतो त्यावेळी नुसत्या झोपड्या होत्या, नुसतंच जे आपण पाहिलं प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये होतं सगळंच अगदी. तर मला या माणसांची गंमत काय वाटते की तिथं जाऊन ती रुजली माणसं. आपली मुळं ती इतकी त्यांची आता खोलवर गेले, तिथून त्यांना ते अप्रूट करता येणार नाही, त्यांना काढता येणार नाही, कारण ती मरतील नाहीत. बरं, गंमत अशी आहे की ह्या 3 पिढ्यात बाबा आहेत, बाबानंतर हे दोघं आणि दोन्ही ह्या भारती आणि मंदा, मग त्यांची मुलं आता, मग पिल्या आहे, मग अनु आहे तिकडे, मग हा आहे, मुन्ना आहे, त्याची बहीण आहे. तर काही वेळ असं वाटतं की त्याग सुद्धा इतका अनुवंशिक असतो का? तर या मंडळींकडे पाहिल्यानंतर वाटतं खरंच असतो. त्यांच्या त्या धमन्यामध्ये ते देणंच आहे. म्हणजे मी पिल्याला पाहतो त्यावेळी पिल्या एवढीशी चड्डी घालून, बनियन घालून, तोंडावर मास्क बांधून तो एक ऑपरेशन करतो. पटकन पटकन नाही नाना कमी, पटकन जेवतो जरा, पटकन काहीतरी खातो, पुन्हा जातो, पुन्हा त्याचं ऑपरेशन सुरू होतं. पण त्यात आपण काहीतरी जगावेगळं करतोय असं कुठे नाहीच आहे. म्हणजे हे मुलांमध्ये सुद्धा झिरपलं. आता 4थी पिढी जी मुलं आता ती नातवंड आहेत ती सुद्धा. तर ते मुळामध्ये तुमच्या धमन्यामध्ये ते संस्कार असावे लागतात. माझ्या नशिबानं माझा ह्या कुटुंबाशी संबंध आला, त्यामुळे इथे शहरामध्ये राहताना ह्या बकाल, मी त्याच्यामध्ये म्हणतो, मी ह्या बकाल ठिकाणी मी राहतो. तिथे श्वास घेतच असताना इथे आपला ज्यावेळी 25 श्वास घ्यावे लागतात तिथे एक पुरतो, कारण तेवढा आपल्याला जो जगण्यासाठी प्राणवायू लागतो तो तिथे एका श्वासामध्ये मिळतो. मी का शहरामध्ये राहतोय असा मला प्रश्न पडतो. आणि ज्यावेळी अशा व्यक्तीचं आणि त्या दोघांचंही, म्हणजे एका व्यक्तीपुरतं नाही आहे ते मर्यादित, त्यांनी केलेलं काम लोकांसमोर आपल्याला ठेवता येतंय. आणि ते काम केल्यानंतर आमच्यातला दळभद्रीपणा थोडा तरी कमी होईल. म्हणजे माझ्या, खरं सांगतो, माझ्या जगण्यामध्ये जर का थोडंफार चांगलं जर काय असेल तर या मंडळींमुळे आहे. मी तर तिथे जाऊन बाबांकडे म्हणलो होतो की मी इथंच राहणार आनंदवनामध्ये. बाबांनी थोडे दिवस राहू दिला आणि मग म्हटलं, अरे तुझा कलावंताचा पिंड आहे, तू इथे रुजणार नाहीस, तू जा बाहेर काम कर, तुला पाहिजे तेव्हा इथे ये, हे तुझंच आहे. त्यामुळे तो एक विश्वास असणं तुमच्यावर. आणि मग आज असं वाटतं की नाही आपण एक छान, याच्यानंतर मला बाबा करायचं, बाबा आमठ्या हा सिनेमा करायचा आणि मला बाबांचा रोल करायचा आहे. म्हणजे मला असं वाटतं की बापाचा आणि मुलाचा दोघांचाही रोल करायला मिळणं. फक्त प्रकाशचा रोल करणं फार सोपं होतं. बाबांचं बोलणं जे होतं, बाबांचं अस्खलित इंग्लिश, बाबा म्हणजे त्यांचे विचार, त्याची बाबा असे वेडे वाकडे जायचे. बाबांना ते झंझावातच होता. हा झंझावात नाही आहे, ही जुळूक आहे फार छानपैकी. आणि हिने आमच्या मंदानी खूप 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 ह्या झुळक्याचा आनंद इतका घेतलेला आहे. त्यामुळे कोणीही काही त्याग केलेला नाही. दोघांनी जाम मज्जा केलेली आहे तिकडे. आपण त्या सगळ्या आनंदाला पारखे आहोत. आता 1 महिना 40 दिवस का होईना आम्ही तिथे राहत असताना असं वाटतं की अरे आयुष्य गमावलं की आपण. 40 वर्ष सतत ही माणसं, केवढा तिथे आनंद. मग त्यातला पूर, मग त्यातले होणारा तो हिवताप, मग तो सेरेब्रल मलेरिया, तो त्यांच्या आयुष्याचा भाग झाला. म्हणजे
मग पिल्याला ज्यावेळी बाबा तिथे गेल्यानंतर म्हणले की अरे तुम्ही राहा इथे पण मुलांना मी घेऊन जातो, कारण त्यांना जर का सेरेब्रल, कारण ते आयुष्यभर त्या तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागणार, कारण तो मेंदूचाच ताप आहे. तर म्हटलं घेऊन जा. माझ्या शाळेमध्ये काही 100-260 मुलं आहेत किंवा 300 मुलं आहेत, त्या सगळ्यांनाच घेऊन जा. म्हणजे माझ्याच मुलांना होणार आहे का सेरेब्रल मलेरिया? तर ती जी वृत्ती होती, म्हणजे माझी मुलं गमावण्याची तयारी असलेली हे कुटुंब पाहिल्यानंतर आपण नेमके किती आणि कुठे आहोत याची आपल्याला जाणीव होते.